Today's play activity is Happy Hands, which comes under the category of social and personal development. So, this play activity can be shared with the preschool teachers or parents who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to encourage positive behavior, to be aware of one's hands, and to have positive feelings about oneself. For this, we need a large group of students, and material required is paper, crayon. How we have to play this activity? Talk to children about hands and how they could be used for good things like clapping, sharing toys, waving, etc. Give each child a paper and some crayon. Make children trace their hand on the paper and color them. One variation is possible here. Teach song about using hand for action like clapping, flying, swimming. Now another second variation is also possible. Make children dip hand in the paint poured in a plate and then press their hand on the paper to get the impression. After one color dries, another color could be used. ही हॅपी हँड्स नावाची प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांचा सामाजिक आणि व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते. एक सकारात्मक बिहेवियर जे असतं तर ते मुलांचं वाढावं ह्याच्यासाठी ही ॲक्टिव्हिटी आहे. आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला मुलांना हे समजावून सांगायचं आहे की हाताचा किती वेगवेगळ्या प्रकारे आपण उपयोग करत असतो. जसं टाळ्या वाजवण्यासाठी किंवा कुणाला कुठली वस्तू हवी असेल तर ती त्याला देण्यासाठी किंवा खेळणे आपल्या मित्रांना देण्यासाठी किंवा आपण हाय हॅलो करतो हाताने. ह्या गोष्टीसाठी आपल्याला हात उपयोगी असतो. आपला हात खूप उपयोगी आहे आपल्याला. आणि ह्यासाठी मग आपण मुलांचा हात एका पेजवर ठेवून त्यांचा हात तो ट्रेस करून घ्यायचा आणि मग तो हात मुलांना कलर करायला सांगायचा आहे. परत हातासोबत आपण कुठल्या कुठल्या वेगळ्या ॲक्शन करू शकतो. जसं उडण्याची ॲक्शन आपल्याला करायची असेल, पक्षी कसा उडतो किंवा स्विमिंग कसं करतो आपण, तर ह्यासाठी सुद्धा आपण हाताचा उपयोग कसा करतो तोही मुलांना करून दाखवायचा आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये कलर घेऊन आपण मुलांना त्यामध्ये हात डुबवायला सांगू शकतो आणि त्याचं इम्प्रेशन एका पेपरवर घेऊ शकतो. आणि परत मुलांना आपण हेही म्हणू शकतो की आता तुम्ही मला सांगा कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण हात वापरू शकतो. मग मुलं तुम्हाला दिवसभरात ते काय काय करतात ते सगळं सांगतील की आपण हँडवॉश करतो, जेवण करत असतो हाताने आणि कपडे घालायलाही मदत होते किंवा अंघोळ करताना आपल्याला हाताचीच मदत होते. आणि इतकी मदत आपल्याला दिवसभर आपल्या हाताकडून होत असते. म्हणून आपण आपल्या शरीराविषयी कसं असलं पाहिजे, थँकफुल असलं पाहिजे, कृतज्ञ असलं पाहिजे आणि आपण नेहमी हॅपी असलं पाहिजे की मला देवाने संपूर्ण शरीर दिलेलं आहे, मला 2 हात आहेत, त्यामुळे मी आनंदी असलं पाहिजे मला मिळालेल्या शरीराविषयी. आणि ही गोष्ट आपल्याला मुलांच्या मनात रुजवायची आहे. परत मुलांनी ही ॲक्टिव्हिटी केल्यावर स्वच्छ हात धुवायला त्यांना सांगायचे. आणि परत मग हात धुताना क्लिनिंग रूल कुठले असतात की जसं पाणी वाया जाऊ देऊ नये किंवा एकमेकांच्या अंगावर पाणी फेकू नये, खाली पाणी पडू देऊ नये जेणेकरून कोणी घसरणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला मुलांना समजावून सांगायच्या आहे. आणि हे जे मुलं सगळे फॉलो करतील ह्यांचं कौतुकसुद्धा करायचं आहे जेणेकरून ह्या ज्या सकारात्मक गोष्टी असतात त्यांच्या मनावर नेहमीसाठी रुजवल्या जातात.